महायुतीचे सरकार येऊन 60 दिवस झाले तरी देखील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही। त्यामुळे या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ दिसून येत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केली। एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आल्या त्यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या। निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्यांचा 7/12 कोरा करू अशी भरघोस योजना केली होती, पण त्या पूर्ण केल्या नाहीत। तसेच अनेक मंत्री आपापल्या परीने बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही। यावेळी समरजित सिंग घाडगे, जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शहराध्यक्ष RK पवार उपस्थित होते। पाहिजे तर 2100 रुपये लगेच द्यायला पाहिजे, हे केलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने रोज उलट सुलट माहिती किंवा स्टेटमेंट्स सरकारकडून येत आहेत, याचा अर्थच होतं की काही कोऑर्डिनेशन नाही आहे सरकारमध्ये किंवा क्लॅरिटी पण नाही आहे। तुम्ही बघताय 60 दिवस झाले आहेत, म्हणजे या राज्याचा रिझल्ट लागून बरोबर 60 दिवस काल पूर्ण झाले। 60 दिवसामध्ये मला आठवतं देवेंद्रजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एक 100 दिवसाचा कार्यक्रम द्यायचा निर्णय घेतला। तर 100 दिवसाचे 60 दिवस ते गेले, आता 40च राहिले। आणि जे शेवटी त्यांना मॅन्डेट 5 वर्षाचं दिलेलं आहे, आगे देखील होत आहे। 20जींचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पाहिलं तुमच्याच सगळ्या चॅनलवर, 7/12 कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू, हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनलवर, आम्हाला कुठून कळणार, तुमच्याच चॅनलवरून कळलं। सोयाबीन, कपास, दूध ह्याचा जो हमी भाव त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितला होता तो पूर्णपणे द्यावा। त्यानंतर कालच राज्याचे कृषी मंत्र्यांनी 3-4 महत्त्वाचे विधानं केलेली आहेत, जे मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोलणार आहे याच्याबद्दल। आणि पार्लमेंटमध्ये पद्धत असते की आरोप प्रत्यारोप किंवा कुणाला कोट केलं तर ते आपण टेबल करायचं असतं। त्याच्यामुळे मी तुमच्याच चॅनलच्या मदतीने ते सगळं कलेक्ट केलं आहे, त्याची एक सगळं कागदपत्र एकत्र करून ते पेनड्राईव्हमध्ये ठेवलं आहे। आणि ती पेनड्राईव्ह मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे, कारण का त्यांनी 3-4 अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल ते बोललेले आहेत। पहिला मुद्दा ते असं म्हणाले की हार्वेस्टर्समध्ये घोटाळा झालेला आहे। हे मी म्हणत नाही, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलं आहे जेव्हा आरोप झाले, आमच्याकडून जे आरोप झाले। कारण का त्याच्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शेकडो असे शेतकरी आहेत ज्यांनी 8 लाख रुपये दिलेले आहेत ही सबसिडी घेण्यासाठी। एकतर DBT डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट असताना ते वळवून हा कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा निर्णय सरकारने का घेतला? केंद्र सरकार सातत्याने म्हणत असतं की आम्ही झिरो लिकेजवर आमचं सरकार काम करतं। जर झिरो लिकेजवर हे सरकार काम करत असेल तर डायरेक्ट बेनिफिट रिव्हर्स करण्यात का आलं हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण का केंद्र सरकारचा नियम कायदा आहे। मग राज्यांनी तो बदलला कसा? राज्यांनी परवानगी घेतली होती का केंद्र सरकारची? तर हा पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की हार्वेस्टर। आणि राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेले आहे की आम्ही जे आरोप केलेले आहेत या सरकारवर, हो ते बरोबर आहेत, हा हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे, ही तुमच्या चवायचा घोटाळा झालेला आहे। जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी दिलं की हो कन्फर्म 400 कोटीचा झाला आहे। त्याच्यावर सुरेश धसांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, ते म्हणले तो 400चा नाही 5000 कोटी रुपयाचा। मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय, ह्याच्यात देश पातळीवर चर्चा झाली पाहिजे। त्याच्यानंतर ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट जेही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते असं म्हणले की महाराष्ट्र सरकारला करायची इच्छा पण केंद्र सरकार पैसे देत नाही, त्याच्यामुळे डिले होत आहे। तर जर केंद्र सरकार का पैसे देत नाही आहे, हा पण म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून कशाला दिलं, एवढ्यासाठीच दिलंय ना। त्यामुळे अर्थातच जर या राज्याचे कृषी मंत्री 2 एवढे मोठे शेतकऱ्यांचे जर एवढं मोठं करप्शन, म्हणजे हार्वेस्टरसाठी पैसे, केंद्र सरकारने दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता, त्याच्यात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार, आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही, ही सगळी स्टेटमेंट्स गेल्या 8 दिवसात तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलेली आहेत। ही अतिशय चिंताजनक आहे। आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत। आमचीही सहकार्याची भूमिका आहे। महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर उभं राहू। पण ह्याच्यासाठी हार्वेस्टर, पीक विमा, केंद्र सरकारमधून येणाऱ्या निधी, या सगळ्यात आपण, आणि हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ही आमची